पोर्टफोलिओ होऊनही तू गेल्या वर्षभरात एक फ्लॅट पहिला बुक केला, त्याच्या आधी तू पूर्ण कालावधी रेंटवर राहत होता, तुझे घरचे पण रेंटवर राहत होते. तू मनावर ताबा कसा ठेवलास? ह्याच्यामध्ये एक महत्वाचं एक कारण असं होतं की आमची जॉईंट फॅमिली, तर भाऊ आणि आई वडील दोघं आमच्यावर होते. तर मला कधीच 2 BHK घर घ्यायचंच नव्हतं. आणि त्याच्यानंतर पहिलं हे होतं की अरे आता आपण गल्फमध्ये गेलो तर आपल्याला काही करून मुंबई साईडलाच घर घ्यायचं. तर डोंबिवलीमधनं मुंबईला म्हणजे अपग्रेड, मोठा अपग्रेड आहे. खरंय. तर जेव्हा बजेट वगैरे बघितलं तर आपल्या बजेटमध्ये काही येत नव्हतं. 3 BHKच्या बजेटला जाईपर्यंत असं वाटलं की आपल्याला थांबायलाच लागेल. मग मी विचार केला की ठीक आहे, अजून पैसे जमवू. आणि दुसरी गोष्ट असं वाटायची मला की आता जर हाऊसिंग लोन चालू केलं आपण तर इन्व्हेस्टमेंट नाही होणार. बरोबर. तर मग मी विचार केला की प्रॉपर्टी मार्केटने 2005 ते 2015 मध्ये खूप मोठा हाईक बघितला आणि त्याच्यानंतर ते मार्केट स्टॅग्नंट झालंय. म्हणजे रेट कमी नाही झाले मुंबईमध्ये, पण रेट वाढले देखील नाही. बरोबर आहे. तर मग मी विचार केला की आपण थोडं थांबू आणि बेटर घर घेऊ. असं करत मी पुढे आलो आणि शेवटी मागच्या वर्षी मी डिसिजन घेतला की बाबा नाही, आपल्याला घर घेतलं पाहिजे. आता आपल्याकडे तेवढे पैसे आहेत. तर एक डिसिजन मी मोठा घेतला की जेवढी आपल्याकडे कॅश आहे तेवढ्या अमाऊंटचं आपण घर घेऊ.